मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सुरेश धस यांच्या वतीने बीडच्या आष्टी मतदारसंघात महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराच्या उद्घाटनावेळी बोलताना सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भवितव्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे। भविष्यात देवेंद्र फडणवीस यांनी देशाचं पंतप्रधान व्हावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे। हे दोघेच व्यक्ती होते शपथविधी घेणार। तिसऱ्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री झाले, अजूनही भविष्यामध्ये राहावे आणि यापेक्षा सुद्धा भविष्यामध्ये इतक्या लवकर आम्ही ती म्हणणारच नाही, इतक्या लवकर वरची उडी त्यांनी मारूच नाही। पण एकदा या महाराष्ट्रातल्या मराठी मनामध्ये एक शंका आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांना संधी नाही मिळाली, वसंतदादांना संधी नाही मिळाली, पवार साहेबांना संधी मिळेल असं वाटत होतं, त्यांना सुद्धा संधी नाही मिळाली। माननीय प्रमोदजी महाजन साहेब हे त्या पदाच्या शर्यतीपर्यंत गेलेले एक मराठी माणूस होतो, त्यांना संधी मिळाली नाही। आणि आता गडकरी साहेब त्या पदापर्यंत जातील अशी सुद्धा अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती। ते जावं त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये काही शंका नाही, परंतु जी हुरहुर या मराठी मनाच्या मनामध्ये आहे त्या पदापर्यंत देवेंद्र फडणवीस जावे एवढीच त्यांना मी करतो। आणि त्याच्याबरोबर तुमचंही सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो, गरीबाच्या गरीब माणसाचं आरोग्य चांगलं हो यासाठी प्रयत्न करा। आणि नितेश पाटील त्यांचे सर्व सहकारी दोन्ही सीएस आमच्या इथले राजेश पण आलेले मोराळे साहेब सगळे अधिकारी, या सगळ्यांच्या बरोबर तुम्ही सगळ्यांनी काम करून गरीबातल्या गरीब माणसाला त्या ठिकाणी सहकार्य करावं, साथ द्यावी। आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही झाला नाही एवढं मोठं आरोग्य अभियान या आष्टी मतदारसंघात व्हावं एवढीच विनंती करतो। वसंतदादा पाटील, प्रमोद महाजन आणि शरद पवार यांच्यासोबतच मराठी मनात असलेली हुरहुर पूर्ण झाली नाही, मात्र भविष्यात ही इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण करावी अशी अपेक्षा देखील सुरेश धस यांनी व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे नितीन गडकरी पंतप्रधान झाले तरी आपल्याला आनंदच होईल, मात्र मराठी मनात असलेली ही इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण करावी असेही सुरेश धस म्हणाले। त्यामुळे सुरेश धस यांच्या या वक्तव्यामुळे आता राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे। देवेंद्र फडणवीस यांचं नाव भविष्यात पंतप्रधानपदासाठी चर्चेत येणार का आणि सुरेश धस यांच्या या वक्तव्याकडे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून कसं पाहिलं जातं याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।